शक्तीपीठ महामार्गासाठीच्या जमीन मोजणीचा मुद्दा सध्या राज्यभरात चांगलाच तापलाय। एकीकडे प्रशासकीय बडगा आणि दुसरीकडे आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेला बळीराजा, या दोघांमधील संघर्ष आता अत्यंत आक्रमक आणि तीव्र वळणावर येऊन पोहोचला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी प्रशासनाकडून चक्क मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातोय आणि पोलिसांच्या धाका दाखवत मोजणीचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा थेट आरोप आता शेतकरी करत आहेत। यात संघर्षाची एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातून समोर येतेय। कळमनुरी तालुक्यातील बौर आणि कांडली गावांच्या शिवारात आज पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। मात्र प्रशासनाचा हा प्रयत्न स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी पुरता उधळून लावला आहे। शेकडो शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी या मोजणीच्या कामाला जोरदार विरोध करत हे काम पूर्णपणे बंद पाडलं। सरकार तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाही आणि दुसरीकडे रोजगाराचं आमचं एकमेव साधन असलेली शेती ही आमच्याकडून हिरावून घेतली जातीये, अशी अत्यंत उद्विग्न आणि संतप्त भावना हिंगोलीतील तरुण शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली। विशेष म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या या मोजणीला केवळ विरोधी पक्षच विरोध करत नाहीये, तर आता सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही सरकारच्या या निर्णयाविरोधात उघडपणे मैदानात उतरले आहेत। स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी थेट शेतकऱ्यांची बाजू घेत मोजणीच्या ठिकाणी धाव घेतली आणि मोजणी पथकाला विरोध करत त्यांना आल्यापावली माघारी धाडले। प्रशासनाचा हा दबाव आणि शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश, शक्तीपीठ महामार्गाचा हा वाद आता नेमका कोणता वळण घेणार? सरकार शेतकऱ्यांचा हा एल्गार ऐकणार की मोजणीचा हा रेटा असाच सुरू राहणार? याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष